आता पाहूया कशी सुरू आहे विधानसभेची तयारी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भाजपला शिंदे आणि अजित पवारांना 2029ला खड्ड्यात घालायचंय, त्यासाठी हळूहळू भाजपने खड्डा खोदायला सुरुवात केली। शहांच्या वक्तव्यावरून भास्कर जाधव यांचा निशाणा। मुख्यमंत्री शिंदेंचा नारायण राणेंसोबत कुडाळ विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा, सूत्रांची माहिती। निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढण्यास इच्छुक। मी निवडून आल्यावर रामगिरीला बेड्या घातल्या नाही तर आडम मास्तर म्हणून नका, नरसई आडम यांची रामगिरी महाराजांवर टीका। तर नारायण राणेंच्या पोट्यालाही माफी मागायला लावणार आडम मास्तरांचा नितेश राणेंवर ही निशाणा। को कभी आडम मास्तर इस इलेक्शन में आमदार बना, सबसे पहले गिरी महाराज जो है रामगिरी महाराज, उसको बेड्या डालो तो मेरा नाम आडम मास्तर। रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाज वाटेल असं काम विशाल पाटील करतो। भाजपचे माजी खासदार संजय काका पाटलांची विशाल पाटलांवर टीका, तर संजय काका पाटील लोकसभेला पराभूत झाल्याने वैफल्यग्रस्त, विशाल पाटलांचा पलटवार। राहुल नार्वेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट, शिवतीर्थ या निवासांनी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा, भेटीचं कारण गुलदस्त्यात। रोहित पवार अजित पवारांची स्पेस घेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण असं स्थान मिळवण्यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात। रोहित पवारांनी वयाचं भान ठेवून बोलावं, हसन मुश्रीफ यांचा रोहित पवारांना सल्ला। चिपळूण संगमेश्वर विधानसभेची जागा ठाकरे गटाने शरद पवार गटासाठी सोडली, सूत्रांची माहिती। पवार गटाकडून प्रशांत यादव यांचे नाव आघाडीवर। मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विधानसभेच्या रिंगणात, बालाजी खतगावकरांकडून नांदेडच्या मुखेड मतदारसंघातून लढण्याची घोषणा। भाजपच्या विद्यमान आमदाराविरोधात खतगावकर मैदानात। मी माझ्या मान्यवर ज्यांच्यासोबत मी काम केलं, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, मला मुखेडसाठी आता काम करणं आवश्यक आहे असं त्यांच्या कानावर टाकून मी हे मुखेडमध्ये काम करत आहे। येणाऱ्या काळामध्ये बालाजी पाटील अभिमन्यू होण्याशिवाय राहणार नाही।